स्वतःला आळशी म्हणा किंवा लालची म्हणा, मित्रांनो, व्यवसाय करत असताना माणूस एवढा गुंतून जातो रिक्षा चालवण्यामध्ये, ना तो त्याचं लक्ष खाण्यापिण्याकडे असतं ना लघुशंकेकडे. एवढा तो मग्न झालेला असतो. घरचं कोणी म्हटलं ना की आम्हाला इकडं सोडा तरी तो तयार नसतो. एवढा तो त्या व्यवसायात मग्न झालेला असतो. एखादी घरी गोष्ट न्यायची तरी तो टाळाटाळ करतो. घरच्यांना सांगतो तुम्ही जावा, तुम्ही आणा, तुम्ही करा. तर मित्रांनो, होतं काय माहिती आहे का तुम्हाला, जर तुम्ही तुमच्या गाडीकडं लक्ष्मीकडे लक्ष दिलं नाही, 10-15 दिवसाला, 5 दिवसाला फक्त तुम्हाला ऑइल चेक करायचं आहे. किती वेळ लागतो मित्रांनो, मोजून 5 मिनटं लागतात ऑइल चेक करायला. तुम्ही टायमिंग लावून घ्या. तर ह्या 5 मिनटामध्ये जर तुम्ही ऑइल चेक नाही केलं तर तुमच्यावर खूप मोठा दगाफटका होऊ शकतो. आर्थिक नुकसान होऊ शकतं तुमचं. तर मित्रांनो, एवढं नुकसान होतं. आता एक मित्र आपल्याला भेटला होता शोरूममध्ये, की दादा म्हटलं मी ऑइल चेक केलं नाही, गाडीचा खडखड आवाज येत होता. बाहेर मी दाखवली, अनेक गॅरेजवर गाडी दाखवली तरी कुणाला प्रॉब्लेम सापडला नाही. मित्रांनो, हे छोटे छोटे प्रॉब्लेम असतात. कितीही मोठा मेकॅनिक असला तरी हा प्रॉब्लेम लवकर सापडत नाही. ऑइल संपलं आहे मित्रांनो, त्या गोष्टीकडे कोण लक्ष देत नाही. डायरेक्ट खोलाखोली चालू करतात. त्याच्यामुळं तुम्हाला आहे ना डायरेक्ट इंजन लॉक होऊ शकतं, तुमचं चेन पॉकेट जाऊ शकतं. आता तेवढा खर्च मित्रांनो किती आहे शोरूमला मित्रांनो, इंजन लॉकला 30,000 रुपयाला फटका बसतो. 30,000 रुपये. तुम्हाला फक्त ऑइल किती टाकायचं आहे, 2 लिटर ऑइल टाकायचं फक्त. आणि टॉपअप करताना 200 ml 250 ml टॉपअप करायचं फक्त. या गोष्टीकडे मित्रांनो लक्ष द्या. आत्ताच्या गाड्या आहेत 2 स्ट्रोक गाड्या नाहीत, सगळ्या 4 स्ट्रोक, 6 स्ट्रोक, आता 7 स्ट्रोक पण येईन. या गाड्यांमध्ये मित्रांनो सगळ्यात महत्त्वाचं काय असेल तर इंजिन ऑइल. बाकी काही तुम्ही चेक नाही केलं तरी चालेल मित्रांनो, फक्त इंजिन ऑइलकडे लक्ष द्या आणि घेर ऑइलकडे लक्ष द्या. या ऑइलकडे लक्ष जर तुम्ही दिलं ना, तुमचं कधीच नुकसान होणार नाही. या गोष्टीकडे लक्ष दिलं पाहिजे तुम्ही. आधीच्या ज्या जुन्या गाड्या होत्या त्या साईड ऑइल होतं, त्याच्यामुळं टेन्शन नव्हतं. ते सारखं बघायला लागत होतं, माणूस तेवढा वेळ काढत होता. पण आत्ताच्या ज्या काळ चालू झाला आहे, आत्ता जो पळापळीचा काळ चालू झाला आहे, धकाधकीचा काळ चालू झाला आहे, त्याच्यामुळं लोक या गोष्टीकडे लक्ष देत नाही. नुसतंच पळतात, नुसतंच कमवण्याच्या मागं लागलेले आहेत. काय कुठं कमवून न्यायचं, कुठं काय करायचं लोकांनाच माहिती नाही. काय कमवून करायचं. जी लक्ष्मी आपल्याला 4 पैसे कमवून देते, जी लक्ष्मी आपलं घर चालवते, त्या लक्ष्मीला आपण जपत नाही. म्हणजे काय, आता आपण आजारी पडलो म्हणजे दवाखान्यात जातोच ना आपण. त्याच्या आधीच जातो, जास्त मोठं मेजर काम होण्याच्या आधी. तसंच आहे ना आपलं पण, गाडीचं पण. तुम्ही त्या गाडीकडे लक्ष दिलं, शरीराकडे तुमचं लक्ष देता, तसं जर गाडीकडे लक्ष दिलं तर ती गाडी व्यवस्थित राहीन आणि तुम्हाला कमवून देईन ना. जर तुम्ही त्या गाडीचीच किंमत केली नाही, त्या गाडीकडे तुम्ही नीट लक्ष दिलं नाही, तर तुमचं नुकसान होणारच आहे. त्यासोबतच त्या गाडीचंही नुकसान होणार आहे. उद्या इंजिन जर खोललं मित्रांनो, एकदा इंजिन खोललं तर सारखं इंजिन खोलायला लागतं. ही परिस्थिती आहे रिक्षाची. आणि रिक्षावाला कमवतोय किती आजकाल. तुम्ही बघत असाल रिक्षा किती झाल्यात, किती गाड्या झाल्यात रस्त्यावर. परमिट बंद झाल्यात, चांगली गोष्ट आहे. पण इलेक्ट्रिक रिक्षा येतातच आहे ना अजून मार्केटमध्ये. सगळ्यात भर आहे ना रिक्षावाल्यांना. सगळ्या रिक्षावाल्यांचा माज मोडतात येत ना. या कॅब आहेच, बाईक टॅक्सी चालूच आहे, सगळ्या गोष्टी चालू आहेत. मग आपण कमवतोय तेवढं आणि एवढंसं, आणि ते सगळं घालवायचं त्या गाडीमध्ये आपल्याच चुकीमुळं. मग त्याला काय अर्थ आहे. तर या गोष्टीकडे मित्रांनो लक्ष देत जावा. भले तुमची 5-10 मिनटं जाईल, एखादं भाडं कमी होऊ द्या. काय वेळेस आपण 3-3 तास बसतो तरी भाडं पडत नाही. या गोष्टीकडे लक्ष द्या. फक्त 5-10 मिनटं जाणार आहे तुमची. पक्कड लावायची, मागं दरवाजा खोलून ऑइल चेक करायची, ऑइल लेवल चेक करायची. वाटलं कमी आहे, एखादा डब्बा घ्यायचा मित्रांनो, 150, 120, 140, तुम्हाला जो वाटेल तो. तुम्हाला इच्छा आहे तुमची गाडी टापटीप राहावे तर तुम्ही हाय लेवलचं ऑइल टाकू शकता. टॉपअप करायला ऑइल तुम्ही कुठलंही यूज करू शकता, त्याचा काही विषय नाही आहे. पण तुम्हाला जर तुमची गाडी चांगली ठेवायची आहे तर तुम्ही 900, 1000, 1200 रुपयाचं ऑइल टाकू शकता. ते तुमच्यावर डिपेंड करतं. या गोष्टीकडे मित्रांनो लक्ष द्या आणि आर्थिक नुकसान टाळा. व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या बांधवांना नक्की शेअर करा आणि चॅनलवर नवीन असेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद. जय महाराष्ट्र.